नवनाथ भक्तिसार अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अवगुणरूपा गुणसर्वेशा महादक्षा रघुत्तमा। हे कमलमित्र कुलभूषणा रावणांतका रघुनंदना पुढे बोलवे ग्रंथरचना जेने श्रुतया सुख वाटे। मागिले अध्यायी कथासुरस काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होऊने वरदानास सावरे विद्या आतुली। तेथून आला हरेश्वरासी गदा तीर्थस्नान उद्देशी स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली। सवेचे येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानातेथ मानववेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी। शैली शिंगी नादाद्भूत नाद न हेतो उगम व्यक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी। आहोती शिंगी नो हे देवता साधक जनांची कामदुहिता पूर्ण करावया परिणामार्था बोधरवी प्रवेशिती। रजतम सत्व तृतीय गुण महामारक अतिकठीण ते त्रिवर्ग करिते खडतरपण ऐक्य केला त्रिशूळ तो। या परी आगमा निगम विजे सारव्यक्त तेजपुंजे तयाची पंथिका दावी करांबुजे विशाळ डमरू विराजला। सगुण कथा सप्तधातू गुणी भरला गुणात येतो नवरंगर सात झाला व्यक्तो हरी गुणीचे भुक्त होईना का। काम क्रोध षडगुण विकार सत्वस्थाचे शत्रु अनिवार तया जिंकिता विवेक फार शरगांडीव विराजले। अहो शरणो हे ते जाणयुक्ते कामक्रोधांते देत मुक्ती गांडीवनो हे ते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले। आगा शरण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञानतमीचे द्वंद्व निवटी अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वता। ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र अज्ञानतमीचा महाचंद्र मच्छिंद्रा ते भेटला। मच्छिंद्र करुणे एतसे स्नान वीरभद्र एतसे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहून उभा केला हटकोनी। करुणे उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण एरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरवितसे। एरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिरवितसा जगाप्रती मच्छिंद्र म्हणे जोगीये नीती नाथपंथी मिरवितो। एरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान शैली कंथा मुद्रा भूषण निज अंगी मिरवितसे। वीरभद्र म्हणे मुद्रा स्थान न घालिता फाडिले कान एरू म्हणे गुरुप्रसादे करुण मंथनी निर्मिला हा एक। वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढवणी बंड जगा माझी मिळवता काळे तोंड योग्य योग्य दिसेना तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडी हा नसते उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा। आगात व गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करुण पूर्ण आगळिक पंथ निर्मुण जगा माझी मिळवितो। आगा स्वबुद्धी तर्क करुण बलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा। ऐसी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी म्हणे मशका खोटी वल्गना करीसी अपार। अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणून बोलसी दुःखदायक परमात्मा क्षोभवणी पातक भार वाहिला निजमोळी। अरे आत्मा क्षोभता पराचा पापभार होत ब्रह्मांडीचा तस्मात् तव गुरु कैचा दुजा गुरु विलोकी। अरे नष्टा दुर्जन धमा तव दर्शने स्नान करणे आम्हा आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावसील मम हस्ते। ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईन एकाळी। मग करी कवळोने सायकासन सत्वर रगुडीने लाविला गुण निर्वाण अर्धचंद्रबाण तुनिरांतुनी काढिला। ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झाला से उन्मत्त अरे उद्धटा आपुले अहित जना माझी मिरविसी। अरे सायकासन सिद्ध करुण सोंग दाविसी मज लागून परी हे वरवेनो हे मरण
एकाळी पावसी. अरे ऐसे सोंगमज कारण कित्येक झाले अवलोकन. बहुरूप्यांचे खडतरपण शुरत्वरणी मिरवेना. की अजा कंठीचे लंबस्तन परिनातुडे त्यात दुग्धपान. तेवी तू दाखविसी हावभाव करून परीक्षणेक क्षीण होशील की. वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक तू ते दाविन यमलोक. तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी. तरी मी तू ते काळक्षय प्रकट झालो आहे प्रत्यक्ष. तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळविल काय नगांची कोटी. की महाक्षराब्दी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते. मूर्खा ऐक वचनार्थ मम गुरुचा मौळी वरदहस्त. तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी. तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसी कोड. महासविता तप्तौजेड खद्योता ते मिरवेना. वीरभद्रे म्हणे तू काय करीशी मरणकाळी फाटा फुटला तुझी. आता क्षणेची भूमिपाशी करीन नव्हतासी ऐसे. अरे तव ग्रीवे ते काळपाश आधीच पावले आयुष्यनाश. म्हणून मूर्खा तू ते हौस एवा दास फुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रविंदाण. म्हणे भ्रष्टा सावधान राममंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राममंत्र तू ते वाटला अपवित्र. परी तेनेची सुखी पंचवक्र दुःखलेशी मुललासे. अरे राममंत्रे वाल्या तरला ते नाम तारील आताची मजला. परी सावध तू होई का वहिला राममंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे झोळी विलोकनी भस्म करी कवळी. मग शस्त्रास्त्री तेने काळी वज्रस्थापना जलपतसे. पूर्ण प्रयोग घालून धाटी भोवती फिरवी भस्मच मोठी. तेने करुणी वज्रदाटी दाही दिशा मिरवितसे. आनिक करी कवळोनी भस्म यासी विलोकी योगद्रुम. तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला. तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ. मगा पुले माने मनात बाण आहे तृणासम. ऐसे म्हणणे स्तब्ध दृष्टी उभा करी कवळणी भस्मच मोठी. तव तो बाण नभा पोटी संचरुणी उतरतसे. मच्छिंद्रनाथा ते लक्षुण खाली उतरतसे घ्यावया प्राण. तो सबळ बळे वज्र होऊन प्रहार करीते पै झाले. तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट. ते पाहुणे वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला. मग शक्ती अस्त्र दैदीप्यमान योजिता झाला रुद्रनंदन. सज्ज करुणी सायक संधान साधुनिया प्रेरिले. सवेची काढुनी दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापन. तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. परी ती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत. ऐकता शब्द भयवीत सकळ मही झाली असे. दिग्गज पळती रानोराण शेषन ठेवी आपुले मान. वराह पाहुणे अति निर्वाण दंताने मही सरसावी. कुर्म करीतसे सबळ पृष्टी पाहू पातले देव विमान दाटी. तेही पाहुणे कपाट पोटी संचरुणी पळताती. देवविमानी हडबड पाहुणे उडुगण पळती पाड. सोडूनी आपुले कार्य उघड नवा माझी सरकले. देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्यू. ही शक्ती न हे प्रळय समस्त मही बुडविल वाटतसे. सबळ बळिष्ठ ती मही कांपत तेने नगकड्यांची खांचणी होत. माये लेख चुकुने निश्चित रुदन करीती हंबरडे. शस्त्र विजूंचा कडकडाट दावणी शब्द अनिवार लोट. नभमंडळ पाहुणे नीट शक्ती भेदिली वज्राते. तेने वज्र तीक्षीण होऊन पडले गगनाहून. पुढे मच्छिंद्राचा लक्षणी प्राण हरावया येतसे. यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुणे मच्छिंद्रनाथ. त्वरे कवळुनी भस्मच मुडीत रुद्रास्त्र प्रेरितसे. त्या सभेची योजने खगेंद्रास्त्रात पाठोपाठी प्रेरित. परी रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चुडामणे शक्ती ते तल्लीन करी कवळुनी. तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होऊनी पडियेली. शक्ती पडता खचुनी मही रुद्र मिरविले अदृश्य देही. एरीकडे खगेंद्र ही अस्त्र भक्षितसे. तेने नागास्त्र त्वरित
अदृश्य झाले युद्धरहित। यावरी अस्त्र वनितासूत तेही झाले अदृश्य। यावरी वीरभद्र प्रताप तरणी वातास्त्र प्रेरिता झाला गगनी। ते मच्छिंद्रनाथ विलोकनी पर्वतास्त्र सोडितसे। तेने कुंडीला अभगावात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसूत। तेने करुणे चूर्ण पर्वत अदृश्यपणी मिरबली। या परी प्रतापे वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्न्यस्त्र। ते पाहुणे मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरितसे। त्याने सकळ अग्नी विजवून करीते झाले अदृश्य गमन। यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून कामव्यथा योजितसे। त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला रत्यस्त्र। तेने करुणी काम पळत सुख पावला रतिसंगे। यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला महोरगास्त्र। ते पाहुणे मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरितसे। वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र। मच्छिंद्रनाथ अतितत्पर देवास्त्र प्रेरितसे। मग अस्त्र ते बळवंत देवदानव प्रगटले अमित। ते पाहुनिया उभयता ते स्वग्रीवा तुकविती। परस्परे धन्य धन्य वदोनी हृदयी कृतिमान। गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलती। वीरभद्रे म्हणे सकळे मही वीर जिंकिले भद्रयुद्धे प्रवाही। परी मच्छिंद्रा तुझ समान ए देही देखिला नाही कोणीच। मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्रजात। एरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की। वीरभद्रे तुका वणिमान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ। आणि तोही त्यात अससी धन्य प्राज्ञिकवंत सद्यशा। ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत। अदृश्यपणे स्वस्थानात जावनिया पोचले। यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अतिपवित्र। ते पाहुनिया वरदपात्र विद्यस्त्र प्रेरितसे। ते प्रगडता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती। यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती सोडिता झाला तत्क्षणी। ते पाहुनिया दत्तवरदपाणी स्त्री अस्त्र सोडित गगनी। ते बोलता लावण्यखानी स्वामी लागे विहिताती। तेने करुणी कार्तिकस्त्र तत्क्षणी पावले शांत। यावरी भद्रतो काळास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी। ते पाहुणे मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र। तेने काळ भक्षिणी पवित्र पंचतत्व कवळितसे। ते पाहुणे सकळ देव करीते झाले मच्छिंद्रस्तव। म्हणती महाराजा युगभाव सकळ नाश पावेन की। म्हणती महाराजा कलिभाग पुढे आहे अनंत योग। तो आजी तुझ सकळ याग विनाशरूपी पाहता की। तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरण। मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिकास्त्र प्रेरितसे। तेने माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला। मग सकळ विमाने उतरुणी महिला देवनमिती मच्छिंद्रा। ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र। मग सन्निध बोलावणी वीरभद्र करी कर ओपिती। म्हणते कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावे सदैव प्रीत। ऐसे वीरभद्रा ते सांगुणे समस्त प्रेमे प्रीती वाढविती। यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण। ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुणिया। धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत। धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रतापवंत आगळा तो। मज समान युद्धे नेमी पातलो यासी युद्धभूमी। परी न देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ। म्यापूर्वी रावण बळी भांडोण सुखे देवी वर रणी आणुनी। किन्नर गंधर्व थकित जान नाही पुढे ठेले मम युद्धी। कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुरोत्तम। माझे जिंकावे युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच। परी आजी खातरी कृत्याकृत्य केली असे मच्छिंद्रनाथे। मग करी कवळोनी हृदयाते धरिता झाला सप्रेम। म्हणे महाराजा योगद्रुमा वेधक कामना असेल तुम्हा। तरी तरी सांगोनी रुद्रोत्तमा वरद सुका पहुडवी। एरू म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा। परी त्याते फळ देवोनी आजा
लोकोपकारी मिरवावे. जैसे एक वायूचे आधीन यथार्थ, वर्षाकाळी मेघ वर्षे जलाते, तेने तुष्ट होय क्षितिंत चराचर अवगेही. तन्याये कामना चित्ती विकार सांडी वरली मती, तरी कार्यगंधाच्या बैसोनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण, महाराजा करा श्रवण. म्या कामने वरिला विद्या काम, साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान, आपण वहिवाटा ये देही धर्म. तरे जाऊनी जगाचा काम, मंत्रा पाठी पुरवावा. एवं वर ओपुनी माते, लोट लोटवा कृपा सरिते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्रा ते, कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलणी वरदयुक्ती, करतळा देत प्रसन्न चित्ती. या परी सकळ देव बोलती, प्रसन्न होऊनी तया ते. म्हणती वीरभद्रे दिदलावर, तया साह्य असो आम्ही समग्र. मंत्रपोटी कार्य थोर, आम्ही करू सहसाही. ऐसे बोलणे वरदयुक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्रब्रह्मा चक्रवर्ती भावे करुणी नमी येला. विष्णुपदी ओपिता मोळी, तोही त्या ते कृपे न्याहाळी. परमप्रेमे हृदय कमळी, धरिता झाला स्नेहाळ तो. म्हणे वत्सा पूर्ण कोटी, जेते पडता जीव संकटी. माझे स्मरण करिता ओठी, दृश्य होईन त्या ठाया. दृश्य होता संकट राशी, निवारीन मी निश्चयेसी. मग चक्रास्त्र देऊनी त्यासी, तुष्ट मानसी केला तो. या परिनंदी शौमानाथ, तोही प्रसन्न होऊनी त्या ते. प्रेमे कवळुनी हृदयाते, त्रिशूळास्त्र ओपितसे. या परी नाभीतनया नमिता, तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपे सविता संजोगिले तयासी. जे वाणीने निघे अक्षर, ते होय साचोकार. शुभाशुभ कर्मावर फळे पावती गोमटी. ऐसे वधुने विधिराज, तुष्ट केला तपोभुज. या परी शक्रनमी ओज, तोही वर ओपितसे. मग वज्रास्त्र का पूर्ण, त्या ते दिले कृपा करून. मग अस्त्रमंत्र सांगून वज्रहस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर, तोही होऊनिया उदार. सिद्धी देवुनी समग्र, दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता, तोही प्रसन्न होऊनी चित्ता. आपास्त्रमंत्र भोगता, केला असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरे ते नीर उठे. सकळ सरिता लोटीन लोट, दिशे दिशे मिरविती. या परी नमिता द्विमूर्धनी, तोही आल्हादे चित्तकामणे. वर दिला मंत्राग्नी, स्मरण होता प्रगटावे. या परी नमिता देव अश्विनी, तोही देत मंत्र मोहिनी. असो सर्व देवी वरदपानी, एक एकानी ओपिला. मग आपुलाले आसन योजन, सिद्ध करीते झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून, विनवितेसे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी, माते कामना विधली की जीवासी. मन कर्णिका स्नान मानवासी, आदर चित्ती वाटतसे. तरी माते करावया स्नान, न्याल जरी कृपे करून. तरी येऊनिया कामना पूर्ण, करीना पुली महाराजा. ऐसी ऐकुनी वचनयुक्ती, सकळ प्रसन्न झाले चित्ती. मग स्वये विमाने वाहुने श्रीपती, घेऊन या चालिला. विमान याने आपुले बहुत, त्वरे पातले वैकुंठनाथ. मग आपुले आसने मच्छिंद्रनाथ, नेऊन या बसविला. आसनी शयनी भोजनी, एकत्रपणी वर्ते चक्रपाणी. सकळ देव पातले स्वस्थानी, मच्छिंद्र वैकुंठी राहिला. मग नित्य मणिकर्णिकेचे स्नान, मच्छिंद्रनाथ येत करुण. यावरी पूर्ण समाधी कारण, पाहू ऐसे वाटतसे. मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ, मेरुपाठारदा विजय माते. म्या समाधी घेतली पूर्वजन्मात, तया गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण, मेरुपाठारी केले गमन. मग दाही समाधी दृष्टी पाहून, संतुष्ट झाला मानसी. नवनारायणांच्या समाधी नव, 10वी समाधी वासुदेव. ऐसा पाहून मनोभाव, पुन्हा येत वैकुंठी. आसो 1 संवत्सर वैकुंठनाथ, ठेविता झाला प्रीतिवंत. मग पाचारणे उमाकांत, नेता झाला कैलासी. तेही 1 संवत्सरापर्यंत, राहता झाला मच्छिंद्रनाथ.
स्थितिवृत्ती स्नेहभोवत वाढविले शिवाचे. यावरी कोणे कै दिवशी इंद्रेवुनी कैलासासी भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथा नेतसे. यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथेही अत्यंत वाढवून प्रीती निरोपाते मागतसे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्यलोका कारण. तेथेही षण्मास राहून विधिराज तोषविला. यापरी सकळ देव येऊनी तेथ घेऊनी जाते मच्छिंद्रनाथ. एक एक दिन करुणी तीर्थ सकळ देवांशी तोषविले. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी आर्यमादक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरबला. आसो सप्तवर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊन अथित पुसुनिया निघतसे. मग सकळ निघुनी स्वर्गवासी बोळविते मच्छिंद्रासी. विमाने वाहुनी मृत्यूलोकासी आणून या घातले. असो देव गेले स्वस्थानासी. एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुन्हा चालेला तीर्थाटनासी करावया त्यादरे. भ्रमण करिता शुद्ध महिसी जाता झाला केकाड देशी. ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती. भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थस्थान करीतसे. तेथे 360 कुंड्या असती. परी उष्णोदके भरली असती. ते पाहुणे परमचित्ती आश्चर्याते मानितसे. आश्चर्य मनात योजने करीत की उष्णोदके कुंडे भरित. तरी तयांची राहणी पुसुनी कोणास आपण कुंडे निर्मावी. निर्मुनी एपरी स्रवाहुन परमागळे उष्णोदके जीवन. मग सकळ तीर्थात करुणी स्नान भगवती ठाया पातला. पाचारुणी तीर्थाच्या पुजाऱ्यासी वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारिता सांगे त्यासी उष्णोदक कारण ते. म्हणे पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला. त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली. उष्णोदके स्नानाकरिता तात्कालिक निर्मिते झाले सकळिक. आपुली नामे अलोलिक कुंडा लागी ठेविली. 12 वरुषे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास. यज्ञ पावलिया पूर्णतेस सकळ गेले स्वस्थाना. ती कुंडे अद्यापपर्यंत स्थानस्थानी आहेत. ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा तया क्षेत्री. पाहुनी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जलपतसे. अपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जलपतसे. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशुन तत्वता. तेने करुणी हुताशुन तप्तता पावती झाली ते समयी. शिववरद करी त्रिशूळ हाती तो बुडाकडून टाकिला महिमाथी. तेने करुणी जीवन तप्त कुंडावरती महिलागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता लोलिक. आपण स्नान करोने शुचिक करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता. भोगावती जीवनाने माते स्नान घातले योगींद्रा. तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश. मग बोळविन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ. मग रुचल्या अर्थी बोले देवी ते बोलुनी काळ क्रमितसे. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी वज्रबाई नाम तुसी काय म्हणून सांगा हे. माता म्हणे तपोघना वसिष्ठ करिता झाला हवना. तै शक्रपातला असताना या लागी महाराजा. तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी. तो इंद्रपातला देवकटकेसी सभास्थानी बैसावया. सभेत येता शचिनाते
उत्थान पण दिले नाही त्याते, म्हणून क्षोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरितसे. ते पाहुनिया दाशरथी राम, शक्तिमंत्रे दर्भमंत्रुण, सोडिता झाला वज्रा कारण, बहुतांतडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्रप्रयुक्ती, मी प्रकट झाले महाभगवती. वज्रगिळणी उदरा होती, करीती झाले ते समयी. यावरी शक्रे राम तो बोलून, पूर्ण केला समाधान. मग श्रीरामांचे स्तवन करून, वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होणे चित्ती, वज्र दिदले मागुती. मग सकळ ऋषी देवी मजप्रती, नावायसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती, सकळ गेले स्नानाप्रती. परिश्रामे एवोनी ते क्षिती, माते स्थापिले अद्यापि. ती भोगावती येते श्रेष्ठा, माझी केली प्राणप्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा, मिळाले होते मजलागी. किंवा आता तुझे हाती, स्नाना पावली भोगावती. परिरामाहुनी कृपामूर्ती, तुवा अधिक केले बाम. रामे नाहनिले शीतोदके, तुवा नाहनिले उष्णोदके. आणि अखंडित पुण्यश्लोके, भोगावती दिदली त्वा. असो ऐशी संवादयुक्ती, झाल्यांती त्या उभयती. उपरी मासाची झाली भरती, नात पुसुनी निघाला. उत्तर देशी करिता गमन, अयोध्ये जाता तपोघन. द्वारावती तीर्थ करून, अयोध्येसी पातला. ती कथा बहुसुरस, होईल ती स्वीकारा पुढिले अध्यायास. धुंडी सुत नरहरे वंश, मालू सांगे गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, सप्तमाध्याय गोडाः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.